लोकसभेच्या प्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा ट्रम्पेटमुळे तुतारीला जोरदार फटका बसला। लोकसभा निवडणुकीत ज्या ट्रम्पेटमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साताऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि मतांवर परिणाम झाला, त्या ट्रम्पेटने विधानसभा निवडणुकीत सुद्धा पवारांना झटका दिल्याचं पाहायला मिळतंय। एक दोन नाही तर तब्बल 9 मतदारसंघात ट्रम्पेटने पवारांच्या तुतारीचा आवाज दाबल्याचं पाहायला मिळतंय। मतदारसंघामध्ये 3,500 मतं रोहित पवार नावाच्या एका व्यक्तीला मिळाली, जे डुप्लिकेट कॅन्डिडेट होता। त्याला ट्रम्पेट मिळालं होतं, त्याला 3,500 मतं मिळाली आणि 10 आमदार आमचे असे पडलेले आहेत ज्यांचा आकडा ट्रम्पेटला मिळालेले जे काही मतं आणि ते किती मताली पडलेत त्याची जर टॅली केली तर ट्रम्पेट नसतं तर आपले 10 उमेदवार ते निवडून आले असते। ट्रम्पेटने काही मतं घेतली, त्याचा लाभ मला पण झाला, पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही। तर विधानसभा निवडणुकीमध्ये माळशिरसमधून भाजप उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला। या पराभवानंतर त्यांनी रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। पक्षविरोधी काम करणाऱ्या रणजित सिंह मोहिते पाटलांना पक्षात थारा देऊ नका, त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी राम सातपुतेंनी केली। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ राम सातपुतेंनी अजित पवारांची भेट घेतली। रणजित सिंह मोहिते पाटलांना अजित पवारांनी पक्षात घेऊ नये अशी विनंती राम सातपुतेंनी अजित पवारांना केली। यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे। आता देवेंद्रजी फडणवीस साहेब मला म्हटले की आम्ही 100% राम याचा निर्णय करू आणि येत्या काळामध्ये त्यांची हकालपट्टी 100% होईल, मला विश्वास आहे। परंतु देवेंद्रजी एक वाक्य अजून म्हणले, राम तू टेन्शन घेऊ नको, सगळे गाणे वाजतील। देवेंद्रजी जे बोलतात ते 100% करतात, परंतु जे बोलत नाही तर 1000% ते करतात। त्यामुळे आगे आगे देखेंगे होता है क्या। हे सगळं ज्यांनी केलं त्या रणजित सिंह मोहिते पाटलाला कुठल्याही परिस्थितीत थारा देऊ नका, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे हे सांगायला आम्ही आलो। उद्या हे पाया पडत येतील, आम्ही तुमचे आम्ही हे करू, आम्ही आमदार आणू, काही नाही। यांनी शरद पवार साहेबांना फसवलेलं आहे, यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना फसवलं आहे, त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवू नका हे सांगायला आलो। कारण जर अशा पद्धतीने झालं तर आमची राजकीय हत्या होईल, आमच्या त्या ठिकाणी राजकीय हत्या होईल। मोहिते पाटलांना आपण जर स्थान दिलं तर आमचा कार्यकर्ता खचून जाईल। त्यामुळे आमची विनंती आहे की यांना कुठल्या परिस्थितीत थारा देऊ नये।